नमस्कार शेतकरी मित्रांनो, आमच्या अग्रजीवन फार्मिंग या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे। आज या व्हिडिओमध्ये आपण डुकराच्या मांसाचा लहान व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य योजना काय असावी याबद्दल बोलू। आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला जी काही माहिती देऊ ती एका छोट्या रिटेल काउंटरवरून डुकराचे मांस किंवा डुकराचे मांस विकण्यासाठी असेल, जी तुम्ही ऑनलाइन डिलिव्हरीसह सुरू करू शकता। तुम्ही डुकराचे मांस व्यवसाय लहान प्रमाणात सुरू करू शकता आणि हळूहळू ते मोठ्या व्यवसायात बदलू शकता। या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती त्या डुक्कर शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांना डुकराच्या मांसाचा ऑनलाइन व्यवसाय करायचा आहे, परंतु त्यांच्याकडे अधिक गुंतवणूक करण्यासाठी मोठे बजेट नाही। त्यामुळे अशा प्रकारची माहिती आमच्या कृषी जीवन संस्थेने या व्हिडिओमध्ये दिली आहे, ज्यामुळे लहान आणि मध्यमवर्गीय डुक्कर उत्पादकांना डुकराच्या मांसाचा ऑनलाइन व्यवसाय अल्प प्रमाणात सुरू करण्यास मदत होईल। त्यामुळे या व्हिडिओवर अधिक बोलण्याआधी आम्ही सर्व शेतकरी मित्रांना महत्त्वाची माहिती देऊ इच्छितो की जर तुम्ही नवीन डुक्कर शेतकरी असाल आणि तुम्हाला डुक्कर पालनाचे ज्ञान नसेल आणि याद्वारे तुम्ही तुमच्या शेतात डुक्कर पाठण्यास सुरुवात करू शकता। जर तुम्हाला फीड तयार करणे आणि त्याचे फीड फॉर्म्युला जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही आमच्या कृषी जीवन संस्थेने प्रकाशित केलेले डुक्कर पालन प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे पुस्तक जरूर वाचावे। हे पुस्तक 11 वेगवेगळ्या भाषांमध्ये आहे। हिंदी, इंग्रजी, कन्नड, तेलुगू, तमिळ, आसामी, बंगाली, पंजाबी, गुजराती, मराठी, ओरिया मध्ये उपलब्ध। या पुस्तकात चारा बनवण्यासोबतच डुक्कर पालनाबाबतही संपूर्ण माहिती देण्यात आली आहे। जर तुम्हाला हे पुस्तक विकत घ्यायचे असेल तर त्याची लिंक वर्णनात दिली आहे। या पुस्तकाची होम डिलिव्हरी आणि केस ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहे। पुस्तकाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या व्हॉट्सअप नंबरवर कॉल किंवा मेसेज देखील करू शकता। आता आपण या व्हिडिओच्या विषयाकडे आलो आहोत आणि तो म्हणजे डुकराच्या मांसाचा ऑनलाइन व्यवसाय कसा सुरू करायचा। त्यामुळे पहिला प्रश्न येतो की रिटेल काउंटरचा व्यवसाय आणि डुकराचे मांस ऑनलाइन डिलिव्हरी कोणत्या क्षेत्रात करता येईल। तुम्हाला ज्या भागात हा व्यवसाय सुरू करायचा आहे तिथे आधी संशोधन करा आणि त्या भागात डुकराच्या मांसाला किती मागणी आहे आणि आधीच किती पुरवठा आहे ते शोधा। आणि तुम्हाला हे संशोधन घाईघाईने करण्याची गरज नाही, यासाठी पुरेसा वेळ द्यावा लागेल। जर तुमच्या संशोधनात असे दिसून आले की त्या भागातील डुकराच्या मांसाची मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त आहे, तर तुम्ही त्या भागात व्यवसाय सुरू करावा आणि जर तुमच्या संशोधनात असे दिसून आले की त्या भागात डुकराच्या मांसाची मागणी पुरवठ्यापेक्षा कमी आहे, तर तुम्ही त्या भागात व्यवसाय सुरू करू नका आणि तुम्ही इतर एखादे क्षेत्र शोधा जेथे मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त आहे। दुसरा प्रश्न, तयार डुकराचे मांस एक किरकोळ काउंटर सेट करण्यासाठी किती गुंतवणूक लागेल। जर आपण या व्यवसायातील गुंतवणुकीबद्दल बोललो तर मोठी गुंतवणूक ही दुकानाचे भाडे, फ्रीजर आणि इतर लहान उपकरणांमध्ये आहे, ज्यांच्या मदतीने ग्राहकाच्या गरजेनुसार मांस तयार केले जाईल। आम्ही सल्ला देतो की आपण सुरुवातीला आपल्या स्वतःच्या उपकरणासह प्रारंभ करू नये। तुम्ही उपकरणे आणि मशीन भाड्याने देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि जेव्हा तुमचा व्यवसाय चांगला चालू होईल तेव्हा तुम्ही तुमची स्वतःची उपकरणे आणि मशीन खरेदी करू शकता। भाड्याने घेतलेली उपकरणे आणि मशीनपासून सुरुवात केली तर सुरुवातीचा खर्च 80 ते 90 हजार होईल। यामध्ये दुकानाचे भाडे आणि कर्मचाऱ्यांचे पगार समाविष्ट नाहीत, जे ठिकाणानुसार बदलू शकतात। तिसरा प्रश्न, हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला कोणती कौशल्ये शिकण्याची गरज आहे। डुकराचे मांस तयार करण्यासाठी तुम्हाला त्या सर्व कौशल्यांची आवश्यकता आहे जी मांस रिटेल काउंटर ऑपरेटिव्हकडे असणे आवश्यक आहे। मांस कसे तयार करावे, त्यावर प्रक्रिया कशी करायची, मांसाचे सेल्फ लाईफ वाढवण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत, ग्राहकांच्या मागणीनुसार मांस बारीक कसे करावे, मांस तयार करण्यासाठी वापरलेली उपकरणे कशी वापरायची, तुमच्याकडे ही सर्व कौशल्ये असली पाहिजेत। येथे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या व्यवसायासाठी आवश्यक असलेली सर्व कौशल्ये तुम्ही स्वतःमध्ये विकसित केली पाहिजेत असे नाही। यासाठी तुम्ही व्यवसायातील सर्व वेगवेगळ्या कामांसाठी तज्ञ आणि तज्ञांना नियुक्त केले पाहिजे। सुरुवातीला तुम्ही तयार केलेल्या मांसाचे किरकोळ काउंटर चालवण्याचा अनुभव असलेल्या व्यक्तीला कामावर घेऊ शकता। यासोबतच एक उद्योजक आणि व्यावसायिक म्हणून तुम्हाला ग्राहक वर्तन, टीम मॅनेजमेंट, नेतृत्व कौशल्य, मार्केटिंग, व्यवस्थापन इत्यादी कौशल्ये स्वतःमध्ये विकसित करणे आवश्यक आहे, कारण त्याशिवाय तुम्ही यशस्वी व्यवसाय उभारू शकत नाही। चौथा प्रश्न, हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला संघात किती लोकांची आवश्यकता असेल। तुमच्या व्यवसायात एक व्यक्ती असावी जी तुमच्या दुकानाच्या बिलिंग काउंटरवर असेल आणि त्याने दुकानाचा संपूर्ण हिशोब ठेवावा। दुकानात किती मांस विकले गेले,
किती मांस आले, दिवसभरात दुकानाचा खर्च किती झाला, या सर्वांचा हिशेब त्याला ठेवता आला पाहिजे. तुम्हाला एक व्यक्ती ठेवावी लागेल जी ऑनलाईन डिलिव्हरीसाठी ऑर्डर घेऊ शकेल. यासाठी त्याला फोनवर ग्राहकांशी चांगले बोलण्याचा अनुभव असावा. तुम्हाला अशी व्यक्ती हवी आहे ज्याला तयार मांस काउंटर चालवण्याचा दीर्घ अनुभव आहे आणि जो चांगल्या दर्जाचे काम करू शकतो आणि ज्याला ग्राहकाच्या गरजेनुसार मांस तयार करण्याचा अनुभव आहे. तुमच्या दुकानात एक अशी व्यक्ती असावी जी योग्य वेळेत येणाऱ्या ऑर्डरची डिलिव्हरी करू शकेल. यासाठी तुम्ही इतर डिलिव्हरी कंपन्यांची सेवा देखील घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही 4 लोकांच्या टीमसोबत हा व्यवसाय सुरू करू शकता. 5वा प्रश्न, या व्यवसायात तुम्ही तुमच्या उत्पादनाचा ब्रँड कसा बनवता जेणेकरून तुमच्या उत्पादनाची ओळख त्याच्या नावाने होते आणि बाजारात सतत मागणी असलेल्या इतर उत्पादनांमध्ये तुमच्या उत्पादनाचे वेगळे आणि विशेष नाव असते. जर तुम्हाला डुकराचे मांस व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी चांगले नाव ठेवा जे तुमच्या व्यवसायाशी आणि उत्पादनाशी संबंधित आहे आणि जे बोलायला सोपे आहे आणि ज्यासाठी तुम्हाला कॉपीराइट डोमेन मिळू शकेल. दुकानाच्या नावाचे कॉपीराइट डोमेन महत्त्वाचे आहे कारण जेव्हा तुम्ही तुमच्या व्यवसायात म्हणजे डुकराचे मांस किरकोळ दुकानात तुमच्या ग्राहकांना सतत चांगल्या प्रतीचे मांस पुरवता आणि तुम्ही तुमच्या ग्राहकांना तुमच्या कामाने आणि तुमच्या उत्पादनाने पूर्णपणे संतुष्ट करता तेव्हा भविष्यात तुमच्या उत्पादनाचे आणि व्यवसायाचे नाव प्रसिद्ध व्हा. आणि जर यावेळी तुमच्याकडे तुमच्या व्यवसायाच्या नावाचे कॉपीराइट डोमेन नसेल तर कोणीतरी तुमच्या व्यवसायाच्या नावाने नवीन किरकोळ दुकान सुरू करेल आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मेहनतीने तयार केलेले नाव कोणीतरी वापरेल. अन्यथा आणि जर यादरम्यान कोणीतरी तुमच्या व्यवसायाच्या नावाचे कॉपीराइट डोमेन घेतले तर तुम्ही स्वतः देखील त्या नावाच्या वापरापासून वंचित राहाल. तुमच्या व्यवसायाचे कॉपीराइट डोमेन कसे मिळवायचे याबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज किंवा कॉल करू शकता. तुमच्या व्यवसायाचे ब्रँडिंग करण्यापूर्वी ब्रँडिंग म्हणजे काय ते समजून घ्या. सामान्यतः लोक ब्रँडिंग ही गोष्ट मानतात की तुम्ही एखादे उत्पादन चांगले पॅक करता आणि त्याला नाव द्या आणि ते बाजारात विकता. हे ब्रँडिंग आहे. तुम्हीही हे ब्रँडिंग मानत असाल तर तुमच्याकडे अपूर्ण माहिती आहे. एखादे उत्पादन चांगले पॅक करणे आणि त्याला नाव देणे हा ब्रँडिंगचा भाग आहे परंतु केवळ या कामामुळे तुमचा व्यवसाय आणि उत्पादनाचे ब्रँडिंग होऊ शकत नाही. यासाठी तुम्हाला हे करणे आवश्यक आहे की तुम्ही कोणताही व्यवसाय करत असाल, कोणतेही उत्पादन तुम्ही बनवत आहात, उदाहरणार्थ तुमच्या व्यवसायात डुकराचे मांस तयार केलेले उत्पादन, तुम्हाला ते सतत चांगल्या प्रतीचे तयार करावे लागेल. तुम्हाला तुमच्या किरकोळ दुकानात तुमच्या ग्राहकांना सतत चांगली सेवा द्यावी लागेल. हे ग्राहकांशी बोलणे, त्यांना वेळेवर ताजे मांस पोहोचवणे किंवा इतर कोणत्याही सेवेसारखे काहीही असू शकते. तुम्हाला ते सतत चांगले करावे लागेल जेणेकरून तुमच्याकडून मांस खरेदी करणारा किंवा तुमच्याकडे ऑर्डर देणारा कोणताही ग्राहक तुमच्या उत्पादन आणि सेवेबद्दल तक्रार करणार नाही. तुमच्याकडून सुरुवातीला चुका होऊ शकतात परंतु तुम्ही या चुकांची पुनरावृत्ती करू नये आणि त्यांच्याकडून शिकून तुमच्या व्यवसायाचे उत्पादन आणि सेवा सुधारत राहावे. जर तुम्ही चांगले उत्पादन आणि सेवा सातत्याने देण्यात यशस्वी असाल आणि तुमच्या ग्राहकांच्या तक्रारी कमी करण्यात तुम्ही यशस्वी असाल तर तुम्ही व्यवसायातील ब्रँडिंगचा टप्पा पार करण्यात यशस्वी झाला आहात. जेव्हा तुम्ही तुमचा व्यवसाय यशस्वीरित्या ब्रँड करता तेव्हा तुम्हाला मिळणारे फायदे खालीलप्रमाणे असतात. पहिला फायदा म्हणजे तुम्ही तुमच्या उत्पादनाची किंमत स्वतः ठरवू शकाल. दुसरा फायदा म्हणजे बाजारात वस्तूचा पुरवठा कितीही असला तरी त्याचा तुमच्या उत्पादनाच्या विक्रीवर परिणाम होणार नाही कारण ग्राहक तुमच्या कंपनीच्या उत्पादनांची मागणी करतील. तिसरा फायदा म्हणजे तुम्ही तुमच्या व्यवसायाचा नफा तुमच्या गरजेनुसार ठरवू शकाल. 6वा प्रश्न हा आहे की हा व्यवसाय मोठा आणि सोपा करण्यासाठी तुम्ही इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक, ट्विटर, वेबसाईट इत्यादी इंटरनेट टूल्सचा वापर कसा करू शकता. व्यवसाय करण्याचा निर्णय घेतल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुमच्या व्यवसायाच्या नावाने खाते तयार केले पाहिजे आणि त्यावर तुमच्या व्यवसायाची उत्पादने आणि सेवांची तपशीलवार माहिती द्यावी. तुमचे उत्पादन काय आहे, तुम्ही कोणती सेवा देता, तुम्ही कोणत्या क्षेत्रात काम करता, तुमच्या दुकानाचा आणि गोडाऊनचा पत्ता काय आहे, तुमच्या अटी आणि नियम काय आहेत, तुमच्या दुकानात किती प्रकारची उत्पादने उपलब्ध आहेत. जर तुम्ही डुकराचे मांस वितरित केले तर ऑर्डर केल्यानंतर तुमची डिलिव्हरी किती वेळ लागेल, तुम्ही ऑनलाईन ऑर्डर कशा घेता याच्या अटी व शर्ती काय आहेत, तुमच्या सेवेची सुरुवात आणि थांबण्याची वेळ काय आहे, तुम्ही ज्या क्रमांकावर ऑर्डर करता अशा ठिकाणी लिहा जिथे प्रत्येकजण सहजपणे पाहू शकेल. ज्या क्रमांकावरून तुम्हाला ऑर्डर मिळेल तो नंबर हायलाइट करा.
ही सर्व माहिती अपलोड केल्यानंतर तुम्ही तुमच्या व्यवसायाशी संबंधित उत्पादने आणि सेवांचे कॅटलॉग पोस्ट करत राहावे आणि त्यासाठी तुम्ही तज्ञांकडून तयार केलेले कॅटलॉग मिळवू शकता. असे केल्याने तुम्हाला अशा ग्राहकांकडून ऑर्डर मिळतील जे तुमच्या उत्पादनांसाठी आणि सेवांसाठी चांगली किंमत देण्यास तयार असतील. यासोबतच तुमच्या व्यवसायाचे मार्केटिंगही मोफत केले जाईल. अशा प्रकारे तुम्ही तुमचा व्यवसाय मोठा आणि सोपा करण्यासाठी इंटरनेट टूल्स वापरू शकता. 7वा प्रश्न आहे, तुम्ही तुमच्या व्यवसायाचे ऑनलाईन मार्केटिंग कसे करू शकता? जर तुम्हाला तुमच्या व्यवसायाचे आणि तुमच्या उत्पादनाचे ऑनलाईन मार्केटिंग मोठ्या प्रमाणावर करायचे असेल, तर तुम्ही डिजिटल मार्केटिंग करणाऱ्या तज्ञांकडून त्याबद्दल जाणून घ्या. जर तुम्हाला ते शिकता येत नसेल, तर तुम्ही तुमच्या शेती व्यवसाय आणि उत्पादन त्यांच्याकडून मार्केटिंग करून घेऊ शकता. तुमच्या व्यवसायाचे ऑनलाईन मार्केटिंग करण्यासाठी तुम्ही इंटरनेट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा पुरेपूर वापर केला पाहिजे, कारण तुमच्या व्यवसायाचे मार्केटिंग करण्यासाठी हा सर्वात कमी किमतीचा ऑनलाईन मार्केटिंग पर्याय आहे. यासाठी तुम्ही वर नमूद केलेल्या माहितीचा अवलंब करावा. तुम्ही तुमच्या व्यवसायाचे आणि उत्पादनाचे ऑनलाईन मार्केटिंगही मोठ्या प्रमाणावर करू शकता. यासाठी तुम्ही फूड डिलिव्हरी कंपन्यांच्या प्लॅटफॉर्मवर तुमच्या व्यवसायाची नोंदणी करू शकता. तुम्ही चांगल्या डिजिटल मार्केटिंग फर्मची सेवा देखील खरेदी करू शकता. 8वा प्रश्न आहे, तुम्ही तुमच्या व्यवसायाचे ऑफलाईन मार्केटिंग कसे करू शकता? तुमचा व्यवसाय ऑफलाईन मार्केट करण्यासाठी तुम्हाला काही पारंपरिक पद्धतीचा अवलंब करावा लागेल, जसे की तुमच्या व्यवसायाचे आणि उत्पादनाचे बिझनेस कार्ड आणि टेम्पलेट मिळवा आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या दुकानाचा चांगला बोर्ड बनवून घ्या आणि तो तुमच्या दुकानावर लावा. तुमच्या दुकानाचा फलक जितका आकर्षक असेल तितकी तुमच्या दुकानात नवीन ग्राहक येण्याची शक्यता जास्त असते. तुमचा व्यवसाय ऑफलाईन मार्केट करण्यासाठी तुम्ही इतर काही उपाय देखील अवलंबू शकता, जे खालीलप्रमाणे आहेत. पहिला उपाय, तुमचे उत्पादन डुकराचे मांस सर्वात जास्त आवडते असे क्षेत्र तुम्ही शोधावे. तुम्ही तुमचा बिझनेस फ्लेक्स त्या भागात लावावा जेणेकरून तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी नवीन ग्राहकांना आकर्षित करू शकाल. दुसरा उपाय, तुम्ही अशा संस्थांमध्ये सहभागी व्हावे जेथे तुमचे उत्पादन डुकराचे मांस आवडणारे लोक भेट देतात आणि या संस्थांच्या व्यवसायात कोणतीही स्पर्धा नसते. या संस्थांमध्ये सामील होऊन तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ऑफलाईन मार्केटिंगच्या सर्व पद्धतीचा अवलंब करावा, जसे बिझनेस कार्ड्स आणि टेम्पलेट्स वितरित करणे, बिझनेस फ्लेक्स लावणे, व्यवसायाशी संबंधित सेमिनार देणे. तिसरा उपाय, ऑटो रिक्षा, टॅम्प, बस आणि इतर वाहनांच्या मागे तुम्ही तुमच्या व्यवसायाचे फ्लेक्स लावले पाहिजेत. पण लक्षात ठेवा की तुमची उत्पादने डुकराचे मांस सर्वात जास्त आवडते त्या भागात तुम्ही फक्त तीच वाहने निवडावीत. चौथा उपाय, रेस्टॉरंट्स, मोठी हॉटेल्स, भोजनालय, हॉस्पिटल कंटीन, कॉलेज वसतिगृह, शाळेची कंटीन, हॉस्टेल कंटीन, मोठ्या कंपन्यांची कंटीन किंवा बिझनेस कॉम्प्लेक्स इत्यादी ठिकाणी जाऊन तुमच्या उत्पादनाची माहिती स्वतः किंवा अनुभवी सेल्समन मार्फत द्यावी, कारण तुम्ही येथून तयार डुकराचे मांस मोठ्या ऑर्डर मिळवू शकता. 5वा उपाय, जर तुम्ही तुमच्या उत्पादनावर दर महिन्याला किंवा वर्षातील कोणत्याही विशेष दिवशी कोणतीही योजना किंवा ऑफर चालवत असाल तर तुम्ही त्या क्षेत्रातील वर्तमानपत्रात तुमच्या उत्पादनाची सध्याची योजना किंवा ऑफर जाहीर करावी. ही जाहिरात फक्त त्या ठिकाणी करा जिथे तुमचे उत्पादन डुकराचे मांस आवडते. 6वा उपाय, ज्या भागात तुमचे उत्पादन डुकराचे मांस सर्वाधिक आवडते आणि जिथून तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर मिळू शकतात त्या भागात वितरित केलेल्या वृत्तपत्रांमध्ये आणि मासिकांमध्ये तुम्ही तुमच्या व्यवसायाचे आणि उत्पादनाचे टेम्पलेट टाकावेत. या सर्व उपायांचा अवलंब करताना तुम्हाला सर्वत्र ऑनलाईन डिलिव्हरीची माहिती द्यावी लागेल, कारण आजच्या काळात ऑनलाईन डिलिव्हरीशिवाय तुमच्या व्यवसायाला आणि तुमच्या उत्पादनाला फारसे महत्त्व दिले जात नाही. 9वा प्रश्न आहे, तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी योग्य ग्राहक कसे शोधू शकता? तुमच्या व्यवसायासाठी योग्य ग्राहक मिळवण्यासाठी तुम्ही वर नमूद केलेल्या ऑनलाईन आणि ऑफलाईन मार्केटिंग उपायांचा अवलंब केला पाहिजे जेणेकरून तुम्हाला अधिकाधिक ग्राहक मिळतील आणि तुम्ही त्यांच्यामधून योग्य ग्राहक निवडू शकाल. 10वा प्रश्न हा आहे की या व्यवसायासाठी केंद्र आणि राज्य सरकारचे काय नियम आणि निर्बंध आहेत? हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जीएसटी क्रमांक आणि फूड लायसन्स आवश्यक आहे. बाकीचे नियम आणि अटी सर्वत्र भिन्न आहेत. यासाठी तुम्ही ज्या भागात तुमचा व्यवसाय सुरू करत आहात त्या भागातील नगर, महानगरपालिका, कॉर्पोरेशन, परिषद, जिल्हा पंचायत, ग्रामपंचायत येथे जाऊन तुमच्या व्यवसायाचे नियम व शर्ती जाणून घेऊ शकता. 11वा प्रश्न आहे की या व्यवसायासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून काय अनुदाने आहेत आणि ती कशी मिळवता येतील?
सरकारकडून मिळणारे अनुदान आणि सहाय्य यांच्या अटी आणि शर्ती सर्व राज्ये आणि जिल्ह्यांसाठी भिन्न आहेत आणि त्या सतत बदलत राहतात. सध्याच्या माहितीसाठी तुम्ही MSME वेबसाईट https://ms.gov.in/ ला भेट देऊ शकता आणि या व्यवसायाशी संबंधित अनुदान आणि सहाय्य याबद्दल माहिती मिळवू शकता. जर तुम्हाला डुकराचे मांस व्यवसाय आणि डुक्कर पालनाबद्दल अधिक माहिती मिळवायची असेल तर तुम्ही आमच्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज किंवा कॉल करू शकता. डुक्कर पालनाबद्दल संपूर्ण माहितीसाठी तुम्ही डुक्कर पालन प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे पुस्तक देखील खरेदी करू शकता, ज्याची लिंक वर्णनात दिली आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ सर्व डुक्कर शेतकऱ्यांपर्यंत पाठवा. भविष्यात असे व्हिडिओ सतत पाहण्यासाठी आमचे YouTube चॅनल अग्रिजीवन ला सबस्क्राईब करा.